आपल्या ताटातून हरवलेल्या भाज्या आज एक माणूस परत आणतोय, नफ्यासाठी नाही तर भविष्य वाचवण्यासाठी। 5 प्रकारची भेंडी, 20 प्रकारची वांगी, 14 प्रकारचे टोमॅटो आणि गाढव दुधीसारख्या 600 पेक्षा जास्त प्राचीन भाज्या आज पुन्हा शेतात उगवतात। हे करतायत डॉक्टर प्रभाकर राव, प्लांट ब्रीडिंग मध्ये PhD, हरित क्रांतीचा भाग। पण त्यांचं मन अस्वस्थ झालं। कारण काय माहितीये, आपल्या देशी बियाण्याच ताटातून गायब होत होत्या। 1980 ला शेती सोडून दुबईत गेले, पण मातीशी नाळ तुटली नाही। ते जिथे गेले ना, तिथून दुर्मिळ बियाणं साठवत राहिले। 2011 मध्ये दुबई सोडून ते भारतात परतले। बँगलोर जवळ 2.5 एकर जमिनीत देशी गाईवर आधारित शेती सुरू केली। 2000 वर्ष जुनी सोना मोती गहू जात पुन्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली। आज 400 पेक्षा अधिक लोक त्यांच्या देशी बियाण्यांनी भाजी उगवतात। हे बियाणे ना हायब्रिड आहेत ना GMO, म्हणजे खर्च कमी, बियाणं टिकाऊ आणि बाजारात वेगळी ओळख। शेतकऱ्यातील बागकाम करणारी माणसं आज हे उगवतात आणि उद्याच्या शेतकऱ्यांना याच भाज्यांचा चांगला भाव मिळतोय। ही स्टोरी फक्त शेतीची नाही, ही पैसा, आरोग्य आणि आपली माती वाचवण्याची आहे। तुम्हाला या व्यवसायाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका।